आज साळुंखे साहेब आपल्या संस्थेमध्ये हजर त्यांचं आपण स्वागत केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये JNPA बद्दल माहिती दिली आणि त्याचबरोबर भारतातल्या व्यापार उद्योगाबद्दल माहिती दिली. रोडच्या बाबतीत माहिती दिली. जे रस्ते पूर्वी नव्हते ते आज झाले. रस्ते करत असतेवेळी भारतामध्ये आज जो पर्यावरणाचा असमतोल झाला, त्या असमतोलचा शासनानं कधी विचार केला नाही. जी जुनी 200 वर्षापूर्वीची, 100 वर्षापूर्वीची झाडं होती ती सगळी तोडली आणि त्याचा परिणाम हा ग्लोबल वॉर्मिंग आणि भारतामध्ये जे टेम्परेचर वाढले तो झालेला आहे. मी पर्यावरण क्षेत्रामध्ये 30 वर्ष काम केले आणि बऱ्याच ठिकाणी प्रमुख म्हणून काम केलं, त्यामुळे मला याचा सर्वांचा अनुभव आहे, माहिती आहे. ज्यावेळेला JNPA जवाहरलाल नेहरू पोस्टची एवढी मोठी प्रगती ही जगामध्ये दिसत होती, त्या JNPA सक्षम सरकारनं, केंद्र सरकारनं करायला पाहिजे होतं, पण जितकं म्हणावं तितकं सक्षम केलं नाही. सक्षम न केल्यामुळे बाकीचे बंदरं जे आहेत ती साईड बाय साईड आली. जो भारताचा रेव्हेन्यू होता तो भारताचा रेव्हेन्यू घटलेला आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आज वडवण बंदर होतंय किंवा एअरपोर्ट होतंय, ही सर्व जी बाबी आहेत ह्या चांगल्या बाबी आहेत. आपण त्याचं नक्कीच स्वागत करू. पण त्याचबरोबर मुंबई आणि महाराष्ट्रामधली जी काय केंद्र होती, आर्थिक केंद्र होती, त्या आर्थिक केंद्र ही दुसरीकडे शिफ्ट झाली. त्यामुळे महाराष्ट्रातलं जे काही आर्थिक राजधानी म्हटलं जायचं त्याला कुठेतरी हादरा लागला. इव्हन दो जो सोन्याचा व्यापार होता, सिप्स कंपनीमध्ये चालायचा, सिप्स सुद्धा शिफ्ट झालेले. तिथं करोडोचा व्यापार होता. मी शासनाच्या नोकरीत काम करत असतेवेळी मुंबईचा इन्चार्ज म्हणून होतो, त्यामुळे मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी काय काय आहे ते मला माहिती आहे. मी नवी मुंबईमध्ये इन्चार्ज होतो. नवी मुंबईच्या अंडर JNPA होतो. मला JNPAला व्हिजिट केव्हाही करता आली असती, पण मी शासनाचा प्रोजेक्ट आहे फार त्या काळामध्ये 2018च्या दरम्यान, 14 दरम्यान वगैरे फार सुंदर JNPA आहे, केव्हा तर जाऊ केव्हा तर जाऊ असं करत ते माझं राहूनच गेलं. आणि एक एक्सपान्शन प्रोजेक्टला मला JNPAला कंपल्सरी येणं भाग पडलं. कारण त्यावेळेला मुख्यमंत्र्यांची आणि गडकरी साहेबांची व्हिजिट होती आणि बिईंग ॲज ए इन्चार्ज मला तिथं हजर राहावं. पण आज ज्यावेळेला CSRच्या संदर्भामध्ये मी तिथं JNPAला जातो, त्यावेळेला मला असं वाटतं की JNPA म्हणजे एक वेगळं विश्व हे महाराष्ट्राचं आहे आणि त्या महाराष्ट्राच्या विश्वाला एक्सपान्शन जर झालं असतं तरी शासनाचीच मालमत्ता राहिली असते, महाराष्ट्राची शान राहिली असते असं मला वाटतं. तरी सुद्धा आपण जसं सांगितलं वडवण बंदर जे पालघरला आहे आणि JNPA त्याच्याबरोबर जे एअरपोर्ट, त्यामुळे व्यापार उद्योग जो आहे तो वाढतच चाललेला आहे. आता जर दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो, समृद्धी महामार्ग, तुम्ही साताऱ्याचे, मी कोल्हापूरचा आहे, त्यामुळे समृद्धी महामार्ग जो आहे तो समृद्धी महामार्ग केवळ एका व्यक्तीच्या किंवा काही ठराविक लोकांच्यासाठी तो समृद्धी महामार्ग आखला गेला. तिथून जे खनिज आहे, जे कोळसा असेल, आयर्न असेल आणि काही बरेचसे आहे, ते सगळे इकडे गोव्यापर्यंत आणायचं आहे आणि गोव्याचं तिकडे जायचं, अशासाठी तो खरा मार्ग आहे. हा माणसासाठी वगैरे नाही आहे, त्याला जोडलेलं नाव वेगळं आहे, पण याच्यासाठी तो मार्ग केला आणि त्या तिथं इंडस्ट्रियल हब विदर्भामध्ये आणायचं आहे. त्या विदर्भामध्ये इंडस्ट्रियल हब जर आणायचं असेल तर ट्रान्सपोर्टेशन तिथं व्यवस्थित नाही, कारण त्यांना सीज कुठलाच जवळ नाही, गोव्याशिवाय पर्याय असे बघा. पण तेच तिकडे हैदराबाद वगैरे त्या साईडला पण जाऊ शकलं असतं, नाही असं नाही. पण त्याच्यामुळं जो सामाजिक बदल जो होतो, आता आपल्या बरेचसे आंदोलन वगैरे त्या साईडला चाललेले आहेत, आपल्या सगळ्या सुपीक जमीन, त्या सुपीक जमिनीचा ऱ्हास होतो, त्याचबरोबर पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास तितकाच होतो. हा वेगळा भाग आहे. पण आपण जसं सांगितलं की MPSC UPSC साठी महाराष्ट्रातली मुलं त्यांची संख्या फार कमी आहे. नक्कीच बरोबर आहे आपलं.
आपल्याला काय झालं, की महाराष्ट्रामध्ये हा भारताच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर सदृढ असा आणि समृद्ध असा महाराष्ट्र होता आणि आहे. समृद्ध महाराष्ट्र असल्यामुळे लोकांचं शेती आणि जे काही इतर व्यवसाय त्याच्याकडे जास्त लक्ष आहे. शिक्षणाकडे थोडंसं हायर लेव्हलच्या बाबतीमध्ये कमी लक्ष झालं असतं. त्यात नवीन पिढीला मार्गदर्शन, गाईडन्स जे मिळायला पाहिजे, गाईडन्स मिळालं. आज आपण बघतो यूपी, बिहार, त्याच्यानंतर साऊथकडची राज्य. त्यातली मुलं एक जर आय झाला, तर तो दुसऱ्याला प्रवृत्त करतो. त्यामुळं एकेका ठिकाणी एकेका आय-एसचे नातेव्यक्तींच्या आय-एस झालेले आहेत. आज साऊथ इंडियन लोकांमध्ये तर तुम्ही पाहायला गेलं तर त्यांच्या जवळचे नातेवाईक किती जर ठिकाणी आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला. माझ्या एका मित्राची मुलगी बी सिव्हिल झाली. ती आपलं कन्याकुमारी जवळ त्यांचं घर आहे, नागरकोइली. तर त्यांचे माझे फार म्हणजे घनिष्ठ संबंध आहेत, घरचे संबंध आहेत. त्या मुलीच्या बापाची इच्छा होती, की तिने एम-पी-एस-सी, एम-पी-एस-सी नाही, यू-पी-एस-सी करावी. ती बापाचं ऐकत नव्हती. मग त्याने मला सांगितलं, "तुम्ही बोला. तुमचं कदाचित ती ऐकू शकेल." मी तिथं गेलो, त्या मुलीला सांगितलं, "अरे," म्हटलं, "तू यू-पी-एस-सी करायला पाहिजे. यू-पी-एस-सीचे सगळं काय काय सांगितलं." ते सर्व ऐकून घेतलं. ते म्हटले, "काका, तुमचा शब्द मी टाकत नाही. मला फक्त एक चान्स द्या. माझी इच्छा आहे, की डिफेन्समध्ये मला ऑफिसर व्हायचं आहे. आणि डिफेन्समध्ये जर मी एकाच चान्समध्ये जर सिलेक्ट झाली, तर ठीक. नसेल तर तुम्ही आणि माझे पप्पा सांगतायत तेच मी करेन." नाईलाज झाला मग. त्यांनाही मी सांगितलं, "मुलीची इच्छा आहे तर आपण 1 वर्ष तिला देऊया. त्याच्यानंतर ती सेकंड इयरला ते जर सक्सेस नाही झालं तर जाईल." पण तिची जिद्द होती. ती लेफ्टनंट कर्नल म्हणून सिलेक्ट झाली. हो. फर्स्ट अटेम्प्ट सिलेक्ट झाली आणि ती आता म्हणजे कर्नलपर्यंत गेली. तिच्याकडे अभिमानानं त्यांच्या वडिलांनी पण सांगितलं, ती पण बऱ्याच वेळा मला बोलवली. "तुम्ही या, त्या लडाखला होती, अजून कुठं बॉर्डरवर होती नुसतं." तर आता तिनं सांगितलं, की ते नदी वगैरे पूल नसतं आणि जे आपण पिक्चरमध्ये बघतो किंवा त्या रीलमध्ये बघतो, की ते मिलिटरीवाले डायरेक्ट असं टाकतात आणि ते ब्रिज वगैरे बनवतात. त्याच्यात म्हटले की इन्चार्ज आहे. 300 लोकं काम करतात आणि त्याच्या पुढचं असं आहे, की कर्नल, मेजर वगैरे झाल्यानंतर नॉमिनेटेड आय-एसची भानगड आहे. तसं त्यांना आय-एस म्हणून घेतलं जातं. पण त्या मिलिटरीमधल्या ज्या डिफेन्सच्या ज्या ह्या पोस्ट आहेत, ह्या याच्या पोस्टपेक्षा त्याला फारच व्हॅल्यू आहे आणि त्याला कुठेही भारतात गेलं. जसं आय-एसला कुठेही गेलं तर त्यांना लगेच ते कम्युनिकेट करतात, लगेच फॅसिलिटी मिळते, तसं त्यांचं सुद्धा आहे. तर सांगायचा उद्देश म्हणजे असा, की मुलांची सुद्धा तयारी पाहिजे. मुलांना गाईडन्स हा मिळायला पाहिजे. आज आपण जे मी अनुभवलं, कारण आम्हाला त्यावेळेला गाईडन्स नव्हता. यू-पी-एस-सी म्हणजे काय? एम-पी-एस-सी म्हणजे काय? हे काहीच नव्हतं. ज्यावेळेला मी नोकरीला लागलो आणि नोकरीला लागल्यानंतर 5 वर्षांनी मला कळलं, की यू-पी-एस-सीचे चेअरमन हे शिवारे साहेब हे माझ्या तालुक्यातले आणि माझ्या गावाजवळचे होते. आमच्याकडे जे कोल्हापूरला शाहू इन्स्टिट्यूट आहे, त्या शाहू इन्स्टिट्यूटमधून ते शिक्षण त्यांनी घेतलं. शाहू इन्स्टिट्यूट सुद्धा आमचे गाववाले भागवालेच आहेत. शिंदे. तर असा हा थोडासा म्हणजे गाईडन्स किंवा माहिती नसल्यामुळं लॅक्युना राहतो. तो लॅक्युना पूर्ण व्हावा या दृष्टिकोनातून हे आपण रमाई ॲप करतो. रमाई ॲपचा उद्देश असा आहे, की खेड्यापाड्यापर्यंत जिथं दळणवळणाचं साधन नाही, जिथं ट्रान्सपोर्टेशन नाही, जिथं परिस्थिती गरिबीची आहे, अशा विद्यार्थ्याला त्या तालुका किंवा जिल्हा लेव्हलपर्यंत जाता येईल, हे सांगता येत नाही. पण तो जात जात नसेल, तर त्याचे जे टॅलेंट आहे, त्याला कुठेतरी वाव मिळायला पाहिजे, त्याला कुठेतरी गाईडन्स मिळायला पाहिजे. म्हणून हे आपण रमाई ॲप खेड्यापर्यंत, वाड्याच्या वस्तीपर्यंत पोहोचेल, अशी ह्याची तरतूद आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून करतो. 80 लोकांचं आपल्याकडे संस्थेमध्ये येणं-जाणं सारखं असतं. कार्यक्रम असतात आपल्याकडे. वेगवेगळे सरावाचे कार्यक्रम घेतले जातात. अवेअरनेस प्रोग्राम असतो. एआयचा प्रोग्राम सुद्धा आमच्याकडे झालेला आहे.
तर अशा वेगवेगळ्या कार्यक्रममधून आपण अवेअरनेस प्रोग्राम सर्व देण्याचा प्रयत्न करतो. तर हे सुद्धा ॲप, ह्या ॲपमध्ये साधं तलाठी, ग्रामसेवक ते यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी या सगळ्या स्तरावरच्या ज्या काही एक्झाम आहेत, त्या एक्झामची तयारी आणि त्याचे लेक्चर्स हे अति मेहनत घेऊन पवार सरांनी तयार केलं. त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी 20 वर्षाची जी त्यांची ही जी नॉलेज आहे, ती जी कमाई आहे, ती आमच्या संस्थेसाठी खर्ची घातली. त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन. हे जे ॲप आहे, हे ॲप आपलं वेबसाईट, Instagram, Facebook सगळीकडे जातं आणि ज्या लोकांच्या व्हिजिट होतात त्याही त्याच्यामधून सुद्धा हे कळलं जातं. आता लवकरच आपण उद्योजकता शिबिर याच्यावरती एक आपण अवेअरनेस प्रोग्राम घेणार आहे. त्याच्यामध्ये छोट्यातला छोटा व्यवसाय ते इंडस्ट्री, तो व्यवसाय कसा उभा करायचा आणि त्याचं मार्केटिंग कसं करायचं, याच्याबद्दल एक अवेअरनेस प्रोग्राम असा कॅम्पेन घेऊन आपण करणार आहोत. त्याच्यासाठी एक 2 दिवसाचं सीरीज असतं. त्या सीरीजसाठी वेगवेगळ्या लेव्हलचे लेक्चर्स आणि तज्ञ यांचं मार्गदर्शन लावावं यासाठी ते प्रत्येकाचं टाईम घेऊन तो प्रोग्राम सेट झाल्यानंतर आपल्याला सुद्धा निश्चितपणे आम्ही बोलवणार आहोत. तर सुट्टीचा दिवस असल्यामुळे ते आताच मी ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सांगतो. एखादा दिवस सुट्टी का वर्किंग काय? तर वर्किंगमध्ये तुम्हाला नाही मी त्रास देत. कारण तुमचं इमर्जन्सी आहे. तर आणि इतर सुद्धा लोकांचं कसं आहे, हे वर्किंगमधले सगळे लोक आहेत. त्यामुळे शनिवार किंवा रविवार आपण हे ठेवणार आहोत. आपणही निश्चित यावं. आपण जे मार्गदर्शन केले ते बहुमोल मार्गदर्शन आहे. ते मार्गदर्शन ॲपच्या माध्यमातून सर्व स्तरापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा बाळगतो आणि आपण वारंवार संस्थेकडे या. वेळ मिळेल तसं आम्ही तुम्हाला कळवत जाऊ. तुम्ही आम्हाला WhatsAppच्या माध्यमातून, Facebookच्या माध्यमातून जोडले राहूया. एकमेकाला जोडूया आणि देशाची आपल्या सर्व बहुजनांची प्रगती कशी होईल याचा आपण निश्चितच विचार करूया. आपण शिकलो, आपण आपलं स्वतःच प्रगती केली, पण आपल्या समाजाची प्रगती, आपल्या आजूबाजूची प्रगती होणं हे आपलं कर्तव्य आहे. अदरवाईज आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगणार का? आपण काय केलं? फक्त आपण कमवलं, माझ्या स्वतःच्या मुलाबाळासाठी केलं, याला काही अर्थ नाही. तर आपण काहीतरी अशी गोष्ट केली पाहिजे. जसं कर्मवीर भाऊराव पाटील त्यांनी घोंगडे घेऊन जायचे, शेतामधून धान्य घ्यायचे आणि ते मुलांना शिकवायचे. इतक्या अति कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी म्हणजे हा शिक्षणाचा पसारा तयार केला. त्याचबरोबर क्रांतिश्री नाना पाटील त्यांनी किती मोठं आपल्या म्हणजे आपल्या भागातले असल्यामुळं आपल्याला सर्व माहिती आहे. गाडगेबाबांचा इतिहास माहिती आहे. बाबासाहेबांचा इतिहास माहिती आहे. बाबासाहेबांनी तर घटना लिहिली, त्या घटनेमध्ये सर्व समाजाला समाविष्ट अशी घटना केली. त्याला एकच कुठलाही जात, धर्म किंवा काही धरलं नाही. त्याच्यामध्ये सर्व लोकांचे, महापुरुषांचे विचार घेतले. जो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जी राज्य करण्याची पद्धत होती, त्या राज्य करण्याच्या पद्धतीमध्ये 18 पगड जाती, त्यांच्यात मुसलमान पण होता आणि सगळे जातीवाले होते. त्यांनी कधी कोणाला हा खालचा, वरचा असं कधीच केलं नाही. पण आज जे आपण हिंदू, मुस्लिम वगैरे बघतोय, हे सगळं दुर्दैवाची गोष्ट आहे. सर्व समानच असतात आणि समान ठेवण्याचा, एकसंघ ठेवण्याचा निश्चय हा बाबासाहेबांनी केला आणि तो घटनेत उतरवला. म्हणून भारतामध्ये किती तर जातीची छकलं आहेत, किती तर संघटना आहेत, त्या सगळ्या एकसंघ राहू शकल्या. हा इतिहास आणि याचं सगळं जे काही आपली त्यांची तत्व आहेत, ती तत्व घेऊन ही संस्था पुढे जाणार आहे आणि पुढे जात असतेवेळी आपल्या सर्वांचं सहकार्य मिळावं अशी अपेक्षा बाळगतो. आपणाला त्याबद्दल परत एक वेळा आपल्याला धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. नमस्कार. थँक यू.